गेल्या 4 दिवसांपासून सातारा जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू आहे आणि याच्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. आत्ता मी एका शेतामध्ये उभा आहे आणि तुम्हाला सगळं इथलं मी दृश्य दाखवतोय. आपण पाहू शकता या शेतामध्ये या पावसामुळं पाणी साठलेलं आणि इथल्या पिकाचं नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला एकूणच पाहायला मिळतं आहे. गेल्या 4 दिवसापासून हा अवकाळी पाऊस सुरू आहे. सातारा जिल्ह्यात हा संपूर्ण पाऊस होतोय. सातारा जिल्ह्याचा जो पूर्व भाग आहे मान तालुक्याचा, या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस झाला आहे. या ठिकाणी सुद्धा बरंचसं नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. मात्र सातारा जिल्ह्यातल्या इतर ठिकाणचा जो भाग आहे किंवा पश्चिमेचा भाग आहे, या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे. पाऊस अजूनही सुरू असल्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान पाहायला मिळते. मी आत्ता तुम्हाला ज्या शेतात उभा आहे तिथलं भुईमुगाचं पीक दाखवतोय. खरं पाहायला गेलं तर उन्हाळी पिकं जी आहेत या पावसात ही नुकसान झाल्याचं या पिकांना आपल्याला एकूणच पाहायला मिळते. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आहे. हा पाऊस जर गेल्या पुढं काही दिवसात थांबला नाही तर जास्त नुकसान पाहायला मिळेल. सातारा जिल्ह्यात मुख्य करून उन्हाळ्यामध्ये भुईमुगाचं पीक घेतलं जातं, टोमॅटोचं पीक घेतलं जातं, तसंच इतर भाजीपाल्यांची पिकं घेतली जातात. मात्र या दिवसात खरं पाहायला गेलं तर पाऊस येत नाही. मात्र ह्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी आपल्याला एकूणच पाहायला मिळते. सातारा जिल्ह्यात इतर ठिकाणीही बरंच नुकसान झाल्याचं चित्र आहे. हा जो मोठा पाऊस झाला यामध्ये अनेकांच्या गाड्या वाहून गेल्या, घरांचं नुकसान झालेलं आहे. घरांच्या भिंती, संरक्षक भिंती काही ठिकाणच्या कोसळल्याचं चित्र पाहायला मिळते. 2 दिवसापूर्वी तर कास पठारावरचा एक टॉवर कोसळून या ठिकाणी मोठा अपघात झाला. यामध्ये गाड्यांचं नुकसान झालं, एक व्यक्ती जखमीसुद्धा झाला. यामुळे या पावसामुळं अनेक भागात नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मात्र हा जर पाऊस थांबला नाही तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या ठिकाणी पाहायला मिळेल. यामुळं लवकरात लवकर हा पाऊस थांबावा अशी अपेक्षा शेतकरी करताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन तुषार जाधव समी, सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा.